हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं ॲटोकॅड शिका मराठीच्या या सिरीजमध्ये. आत्तापर्यंतच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं युनिट कसे सेट करायचे, त्याच्यानंतर ग्राफिक युजर इंटरफेसबद्दल पाहिलं होतं, ॲटोकॅडचं इंट्रोडक्शन पाहिलं होतं आणि लास्टचे दोन लेक्चर आहेत त्याच्यामध्ये आपण लाईन कमांड, पॉलीलाईन कमांड आणि सर्कल कमांड याबद्दल पाहिलं होतं. ओके, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण लाईन, पॉलीलाईन आणि सर्कलचं एक्झरसाइज किंवा प्रॅक्टिस मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवणार आहे. तरी आता आपण सॉफ्टवेअरकडे जाऊयात. दॅट इज द ड्रॉइंग 1 इथे ओपन केलेलं आहे. इथे तुम्हाला पाहू शकता तिथे दोन इमेज मी इथे पुटअप केलेले आहेत. इथे एक इमेज आहे आणि ही एक इमेज आहे. याच्यामध्ये लाईन आणि सर्कल किंवा पॉलीलाईन आणि सर्कल या दोन कमांडचा तुम्ही यूज करू शकताय. तर हे आपण कसे ड्रॉ करू शकतो याच्याबद्दल पाहूयात. तर फर्स्ट इकडे जा, इकडच्या आपल्या याच्याकडे लक्ष द्या थोडंसं. ठीक आहे, आता इकडे जेव्हा जातोय तर तेव्हा ही डायग्राम पाहू शकता. इथे एक लाईन आहे, त्यानंतर आपल्याला एक सर्कल दिलेला आहे 10 रेडियसचा जो बाहेरचा आहे. त्यानंतर या साईडला एक लाईन तुम्हाला पाहायला मिळते 50 mm ची आणि या दोघातलं डिस्टन्स दिलेलं आहे 20 mm. तर ही कशी ड्रॉ करायची, हा कॉम्पोनंट कसा ड्रॉ करायचा, तर याच्याबद्दल आपण बघूयात. एक एल टाईप शेप आपल्याला बनवलेला आहे विथ राऊंड कॉर्नर्स, म्हणजे दोन्हीही त्याचे राऊंड कॉर्नर्स आहेत. तर फर्स्ट ऑफ ऑल एक तर तुम्ही लाईन किंवा पॉलीलाईन दोन्हीचाही यूज करू शकता. तर मी लाईन कमांड घेतली आहे. लाईन घेतल्याच्या नंतर आपण काय करतो, पहिलं 0,0 पासून मी स्टार्ट केली आहे लाईन. पण लाईन स्ट्रेट आहे का आपली, नाही आहे. मग त्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला ऑर्थो मोड ऑन करावं लागेल. सो गो टू द ऑर्थो मोड, ऑन करून घ्या. त्यानंतर आपल्याला डिस्टन्स दिलाय हॉरिझॉन्टल 51चा. किती दिलाय, 51. 51च्या नंतर आपल्याला रेडियस 10 दिली आहे. म्हणजे आपलं आहे का नाही, जे सेंटर आहे या सर्कलचं, तर इथून किती mm वरती असणार आहे, 10 mm वरती. सो फर्स्ट ऑफ ऑल 10 पुटअप करा. आता कमांड एक्झिस्ट करण्यासाठी आपण एस्केप किंवा राईट हँड क्लिक करून आपण इथं एंटर पण केलं. ओके, देन आता इथे आपल्याला सर्कल बनवायचं आहे कितीचा, 10 रेडियसचा. सो गो टू द सर्कल कमांड किंवा शॉर्टकट की आपण सर्कल घेऊ शकतो, सी एंटर, आणि इथे आपण 10 रेडियसचा सर्कल जनरेट केलेला आहे. त्यानंतर छोटा सर्कल कितीचा आहे आपल्याला, 5 रेडियसचा आहे. तर परत सर्कल कमांड घेतली आहे आणि इथे परत आपण 5 रेडियस इथे पुटअप केली. आता हा इथला पोर्शन झालेला आहे. आता इथे जरी आपल्याला अर्धा सर्कल जरी दिसत असला तरीही आपल्याला फुल सर्कल तिथे ड्रॉ करावा लागतो. देन आता आपण या साईडला जाणार आहे. इथून इथे 50 mm वरती एक लाईन घ्यायची आहे. तुम्ही पॉलीलाईन घेतली तरीही चालते, नथिंग. ओके, 50. त्यानंतर 50 घेतल्याच्या नंतर आपल्याला राईट हँड साईडला आता इथं डिस्टन्स टोटल 20 दिलंय. म्हणजे इथून एवढ्यात जर लाईन जर आपण 20 mm ची ड्रॉ केली तरीही चालते. तर इथं मी 20 mm चं डिस्टन्स क्रिएट केलेलं आहे. ओके, सध्या पुरतं आपण याला असंच ठेवणार आहे. आता इथे आपल्याला रेडियस दिलेली नाहीये, पण आपल्याला याचं टोटल डिस्टन्स दिलेलं आहे, दॅट इज द 20. या पॉईंट पासून या पॉईंट पर्यंत. म्हणजे याचं जर रेडियस पाहायला गेलं तर काय असणार आहे, 10च असणार आहे. ओके, किंवा आता आपण इथे असं करू शकतो की आपण सर्कल मधली जे कमांड पाहिलेत, आपल्याला 2 पॉईंट माहिती आहे, 2 पॉईंट सर्कल पण आपण यूज करता येईल याच्यामध्ये. ओके, इथे आपण 2 पॉईंटचं सर्कल इथे जनरेट करू शकतो. परत आपल्याला सेंटर अँड रेडियस वाला घेऊन इथे आपल्याला याचं दोघांचंही सेंटर जो आहे, आता इथे आपल्याला ट्रायंगल शो करतोय, बरोबर. ट्रायंगल म्हणजे या लाईनचा तो मिड पॉईंट आहे. हे कशामुळे शो करतोय, ते आपण ड्राफ्टिंग सेटिंग मध्ये ओ स्नॅप किंवा ऑब्जेक्ट स्नॅप म्हणून आपण पाहिलं होतं, त्याच्यामुळे तो शो करतोय. इथे परत आपल्याला 5 रेडियस वाला हे केलेला आहे. यानंतर काय करायच्यात, या दोन लाईन आहेत. आता हा कसा आहे, हा आपला पॉलीलाईन मध्ये आहे, तर त्याच्यामुळे याला असं होतं की आता हा कम्प्लीट सिलेक्ट होतोय. म्हणून याला काय करायचं, आपण ट्रिम करून टाका आणि हा समोरचा डिलीट करा. इथली पण लाईन काय करायची, आपल्याला डिलीट करायची आहे. इथपर्यंत लक्षात आलं. त्यानंतर आता याचं डिस्टन्स आपल्याला किती दिलेलं आहे, 26 दिलेलं आहे. 26 प्लस रेडियस जर आपण टाकलं तर 26 प्लस याच्यामध्ये रेडियस आपल्याला ऍड करावी लागेल, कारण आपल्याला या पॉईंटचं डिस्टन्स दिलं, याच्या सेंटर पॉईंटचं नाही, लक्षात ठेवा. तर त्याच्यामध्ये 26 प्लस 5 म्हणजे 31. तर इथून आपण एक लाईन क्रिएट करू शकतो. याचा हा क्वाड्रंट पॉईंट आहे, दॅट इज द 31. अँड अपवर्ड चाललोत आपण या पोझिशनला.
त्यानंतर अनवॉन्टेड पोर्शन आपल्याला ट्रिम करायचं आहे. ट्रिम करण्यासाठी आपण इथे कमांडचा यूज करतो, दॅट इज द ट्रिम, किंवा शॉर्टकट की TR एंटर आपण यूज करू शकतो. हे दोन्ही अनवॉन्टेड पोर्शन ट्रिम केले. पण ट्रिम केल्याच्या नंतर इथे तुम्हाला पाहू शकता हा इथे कॉर्नर नाहीये, इथे हा राऊंड आहे. म्हणजे त्याला आपण इथे काय केलेलं आहे, शार्प कॉर्नर रिमूव्ह केलेले आहेत. तर काल आपण जी कमांड पाहिली होती जी होती टॅन रेडियस, या कमांडचा आपण इथे यूज करणार आहे. टॅन रेडियसचा टँजंट टँजंट रेडियस. तर पहिली कमांड घेतली आहे, तर या लाईनला टँजंट घ्यायचं. आता तो जो सिम्बॉल येतो दॅट इज अ टँजन्सीचा सिम्बॉल आहे. इकडे टँजंट, इकडे टँजंट आणि रेडियस आपल्याला 5 प्रेस करायची आहे. देन परत आपल्याला ती कमांड घ्यायची आहे. इथे आपण स्पेस बार यूज करून चालत नाही, कारण लास्ट टाइम जरी आपण ही कमांड जरी यूज केली असेल टॅन रेडियस, तरीही आपल्याला ज्यावेळेस आपण स्पेस बार यूज करूया त्यावेळेस आपल्याला सेंटर अँड रेडियसच कमांड ऍक्टिव्ह होते, इव्हन आपण टॅन रेडियस कमांड ऑलरेडी ऍक्टिव्ह असताना सुद्धा. ओके, तर त्यासाठी आपल्याला कमांडमध्ये जाऊनच काय करावं लागेल, सिलेक्ट करावं लागेल टॅन रेडियस. बाज. किंवा दुसरी मेथड काय आहे, तुम्ही C यूज करा. इथे तुम्हाला कमांड लाईन मध्ये ऑप्शन पाहायला मिळतो टॅन रेडियसचा, तर तो तिथून तुम्ही सिलेक्ट करू शकता. आता अनवॉन्टेड पोर्शन आपल्याला नको आहेत कॉर्नर्स, तर त्यासाठी आपण काय करणार आहेत, इथे ट्रिम करणार आहेत. हा सर्कल ट्रिम, जो हा कॉर्नर आणि हा. त्यानंतर आता इथे तुम्ही बघू शकताय, इथे तुम्हाला हा कॉर्नर ट्रिम केलेला आहे, फक्त त्यांनी त्याचा पॉइंट शो करण्यासाठी इथे काय केलेलं आहे, डॅशवाल्या लाईन्स दाखवलेल्या आहेत. आपण डॅशवाल्या लाईन्स कशा जनरेट करायच्या काय नाहीये हे आपण येणाऱ्या लेक्चरमध्ये बघणार आहेत. तर हा आपला कॉम्पोनंट इथे काय झालेला आहे, जनरेट झालेला आहे. तर हा होता आपला एल टाईप शेप बट एंडिंग आर द राऊंड शेप मध्ये. आता त्याच याच्यामध्ये आपण इथे पाहूयात, हा एक शेप आपल्याकडे पाहायला मिळतो. ओके, तर या शेपचा हा शेप आहे. तर याच्यामध्ये आपल्याला सर्कल प्लस सर्वे दोन्हीही आपल्याला इथे कमांड आहेत. आणि इथे राऊंड खूप पाहायला मिळत आहेत तुम्हाला. पहा इथे दिसत आहेत, हा राऊंड आहे, हा राऊंड आहे, हा राऊंड आहे, हा राऊंड आहे. आता याला तुम्ही एका वेगळ्या मेथडनी पण करू शकतात. हे जे शार्प कॉर्नर जे रिमूव्ह केलेले आहेत, तर त्यासाठी फिल्लेट वगैरे कमांडचा यूज करता येतो. पण ते आपण ज्यावेळेस झालं त्यावेळेस मी तुम्हाला परत दाखवेल हा कॉम्पोनंट क्रिएट करताना. ओके, तर तुम्ही लाईन किंवा आता इथे मी पॉलीलाईन घेतलं. पॉलीलाईन घेऊन समजा इथे मी कोऑर्डिनेट दिले, रॅन्डम कोऑर्डिनेट टाकू शकता, किंवा इथं 150,0 दिलं, म्हणजे 150 हा एक्स डायरेक्शनचा कोऑर्डिनेट आहे आणि 0 हा वाय डायरेक्शनचा आहे. आता आपल्याला टोटल डिस्टन्स द्यायचं इथे 61, किती 61. तर इथे 61 दिलं, अपवर्ड 60 दिलेलं आहे. ओके, 60 दिल्याच्या नंतर हा आपल्याला टोटल 20 दिलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता कर्सर 20 आहे. आता डाऊनवर्ड पण आपल्याला 20 दिलाय, या पोझिशनला तुम्ही पाहू शकता. ओके, आता एक लक्षात घ्या, हा 20 दिलाय, हा 21 दिलाय, म्हणजे दोघांचं ऍडिशन केलं तर 20 + 21 41 येतात. 61 मधनं 41 जर आपण मायनस केलं तर हे डिस्टन्स आपल्याला टोटल जी लाईन आहे, तर पहिल्यांदा लाईनच क्रिएट कराव्या लागतील आपल्याला. ओके, ते पण आपल्याला 20च असणार आहे. त्यानंतर इथे 20 दिलाय, इथे 20 दिलाय, 20 + 20 40, आणि 60 मधनं 40 मायनस जर केलं तर आपल्याला व्हॅल्यू काय येते, 20चीच येते. सो तर इथे 20 परत 21, आणि इथे आपण क्लोज करू शकतो किंवा C एंटर पण असं ऑप्शन यूज करतात. आपण बाहेरचा शेप बनवलेला आहे. आता त्यामध्ये जे अनवॉन्टेड पोर्शन्स आहेत ते आपल्याला ट्रिम करायचे. इथं आपल्याला रेडियस दिलेली आहे 6, म्हणजे टॅन रेडियसचा सर्कल आपल्याला घेता येईल इथे 6चं. ओके, सो टॅन रेडियस. आता प्रत्येक साईडला आपल्याला टँजंट 6. ओके, स्पेस बार, परत आपण याच्यामध्ये TTR यूज करा, इकडे टँजंट, इकडे टँजंट, 6 रेडियस. 2 वेळा कर्सर लाईन वरती क्लिक करायचं आहे आणि मग नंतर रेडियस द्यायची आहे. स्पेस बार, TTR. आता मी इथे काय यूज केला, सेंटर अँड रेडियस कमांड यूज केली आहे, आणि त्याच्यातला ऑप्शन सिलेक्ट करतोय आपण कमांड लाईन मधनं
TTRचा टँजंट टँजंट रेडियस. एक लक्षात घ्या, तुम्हाला जर लक्षात येत नसेल तर इथं इन्स्ट्रक्शन वाचायच्या. आपण TTR घेतल्याच्या नंतर इथं इन्स्ट्रक्शन येत आहेत. कुठली कमांड घेतली आहे? सर्कल घेतली आहे. स्पेसिफाय पॉइंट ऑन ऑब्जेक्ट फॉर फर्स्ट टँजंट. आता फर्स्ट टँजंट कुठे द्यायचं आपल्याला? इथे द्यायचं आहे. फर्स्ट टँजंट दिला तर परत आपल्याला तीच इन्स्ट्रक्शन येते, फक्त इथं काय येतं? फॉर सेकंड टँजंट. तर सेकंड टँजंट इथं यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला रेडियस द्यायची आहे त्याची 6. ओके, परत स्पेस बार, टॅन रेडियस, इकडे टँजंट, परत 6 mm. आता यालाही खूप सिम्पलेस्ट वेनी आपण बनवू शकलो असतो, पण आपल्या त्या कमांड झालेल्या नाही आहेत. तर त्यामुळे मी परत तुम्हाला ती कमांड, हा कॉम्पोनंट ज्यावेळेस आपण फिल्लेट वगैरे जाईल त्यावेळेस परत ड्रॉ करून दाखवेल. तर त्यामुळे त्याच्यामध्ये हे घेऊ नका, टेन्शन घेऊ नका. इथे आणि 6 रेडियस. ओके, आता परत मी स्पेस बार यूज केला. इथं लक्षात घ्या, टॅन घेण्यासाठी आपल्याला शॉर्टकट की पण यूज करता येते, दॅट इज द टी. हा कलर ब्ल्यू कलर मध्ये शो करतोय. इथं मी टी प्रेस करून एंटर केलं तर तो टँजंट टँजंट रेडियसचाच ऑप्शन आपल्याला क्रिएट होतो. इकडे टँजंट, सेकंड टँजंट अँड 6 रेडियस. सो अनवॉन्टेड पोर्शन आय हॅव टू ट्रिम इट. जेवढा पोर्शन्स आपल्याला ट्रिम करायचा आहे. आता इथे काय करा, डायरेक्टली लेफ्ट हँड जो आपला असतो तर त्याला डायरेक्टली काय करा, प्रेस करून ठेवा. त्याच्याद्वारे अनवॉन्टेड पोर्शन काय होतो, ऑटोमॅटिकली ट्रिम होत जातो. तर इथे आपण कॉर्नर नंतर ट्रिम करूयात. जेवढे अनवॉन्टेड पोर्शन्स आहेत तर ते पहिले ट्रिम करून घेऊया. ओके, त्यानंतर लक्षात ठेवा, हा पोर्शन. आता इकडच्या लाईन पण आपल्याला काय करायचं, थोडंसं झूम करून आपण ट्रिम करतो. झूम करण्यासाठी आपण स्क्रोलचा यूज करतोय. लक्षात ठेवा, जो माऊसचा जो स्क्रोल असतो त्याला एकाने रोटेट करा, त्यानंतर तो काय होतो, झूम होतो. आता 1 by 1 आपण काय करणार आहेत, सर्व पोर्शन जे कॉर्नर आहेत ते आपण काय करतोय, ट्रिम करतोय या मेथडद्वारे. ओके, देन दिस वन अँड दिस वन. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे. त्यानंतर इथे आपल्याला याच्या मिडला सर्कल दिलेले आहेत, जे 4 रेडियसचं सर्कल आहे इथे. आता इथे आपण असं पण करू शकतो की याचा मिड पॉइंट क्रिएट करा. आता याचा टोटल हाईट होतं आपल्याला 20, तर हा 10 आणि या साईडला आपलं 10 असं टाकता येईल आपल्याला. पण याच्यामुळे काय प्रॉब्लेम येतो, आपल्याला याचा सेंटर पॉइंट मिळतो पण त्या लाईन्स परत डिलीट कराव्या लागतात. मग त्यापेक्षा काय करूयात आपण, सर्कल एंटर कमांड सी एंटर यूज करायचा आहे. एक लक्षात ठेवा, जसं आपण ट्रॅकिंग मी तुम्हाला सांगितलं होतं, ट्रॅक करता येतं. याचा मिड पॉइंट ट्रॅक करा, ग्रीन लाईन दिसतीये, याचा मिड पॉइंट ट्रॅक करा. दोन्ही ज्या ठिकाणी तुम्हाला एंटर झाले, आता दोन्हीही ग्रीन लाईन ज्या ठिकाणी इंटरसेक्ट करतायत एकमेकाला त्या ठिकाणी क्लिक करा आणि रेडियस तुम्ही देऊ शकता, दॅट इज द 4. सेम कंडिशन वी विल अप्लाय फॉर धिस स्पेस बार. आता ऑलरेडी आपण ही कमांड यूज केलेली आहे सर्कलची. याचा मिड पॉइंट इथे, याचा मिड पॉइंट इथे, दोन्ही मिड पॉइंट एकमेकाला हे केले, 4 रेडियस. देन आता लास्ट वाला ऑप्शन आपल्याला जनरेट करायचा आहे. ओके, परत स्पेस बार, याचा सेंटर आणि याचा सेंटर दोन्ही ठिकाणी हे करा, परत 4 रेडियस घ्या आणि अशा पद्धतीने आपण हा ऑब्जेक्ट काय करू शकतो, क्रिएट करू शकतो. आता लास्ट टाइम आपण इथला कॉर्नर डिलीट केला होता. कॉर्नर डिलीट नाही केला तरी चालला असता आपल्याला. ओके, कॉर्नर डिलीट नाही केला तरी चालला असता, कारण इथून आपल्याला एक 30 mm वरती आणि लेफ्ट हँड साईडला 3 mm वरती एक स्क्वेअर क्रिएट केलेला आहे 12 mm बाय 12 mm चा, आणि त्याचे जे रेडियस दिलेले आहेत तर त्या आपण जनरेट करू शकतो. तर कसं जनरेट करायचं याच्याबद्दल थोडंसं पाहूयात. आता इथे आपल्याला सेंटर तर नाही मिळत याचा, म्हणजे कॉर्नर नाही मिळत. मग त्यासाठी काय करायचं, याचा पॉईंट ट्रॅक करायचा, याचा पॉईंट ट्रॅक करायचा. दोन्ही ज्या ठिकाणी ट्रॅक होतील तिथून क्लिक करा. इथे आहे आपला टोटल 30 डिस्टन्स आणि राईट साईडला आहे 3 mm चं डिस्टन्स आणि परत इथे 12 अपवर्ड आहे 12, परत राईट हँड साईडला 12 आणि डाऊनवर्ड 12 आणि परत स्पेस बार यूज करून आपण एक्झिस्ट पण करू शकतो आणि
याला आणि ही लाईन. आता ह्या दोन्हीही मी पॉलीलाईन का नाही घेतलं, पॉलीलाईन जर घेतलं असतं तर आपल्याला ट्रिम करावं लागलं असतं, कारण पॉलीलाईन हा कम्प्लीट वन ऑब्जेक्ट बनला असता या लाईन सहित, जी आता आपण जी ड्रॉ केली आहे त्याच्या सहित बनला असता. आता इथे परत आपण टॅन रेडियसचा यूज करणार आहेत, किंवा आपण सी एंटर यूज करून याच्यामध्ये शॉर्टकट की TTR साठी आपल्याला टी आहे, टी प्रेस करून आपण टँजंट घेऊ शकतो. टँजंट कुठे आहे, इकडे टँजंट आहे, इकडे टँजंट आहे आणि रेडियस 3 आहे आपल्याकडे. ओके, परत स्पेस बार, टँजंटसाठी टी प्रेस केलाय, इकडे टँजंट आणि 3 रेडियस. परत स्पेस बार, टँजंटसाठी टी प्रेस केलं, कारण ती आपल्याला कमांड लाईनमध्ये दाखवतोय, आपल्याला जे काही त्याचे शॉर्टकट कीज आहेत ते आपल्याला ब्ल्यू कलरमध्ये शो करतायत. परत स्पेस बार, इथे तुम्ही बघू शकता कमांड लाईनमध्ये टँजंट किंवा इथून पण तुम्ही क्लिक करू शकता, तुम्हाला जर शॉर्टकट की लक्षात नसेल किंवा आठवत नसेल तर करता. त्यानंतर अनवॉन्टेड पोर्शन्स आपल्याला ट्रिम करायचं आहे. आता इथे डायरेक्टली लेफ्ट हँड प्लेस आपण काय करूयात, याच्यातनं कम्प्लिटली असं आपण मूव्ह करूयात. ओके, आता मधला पोर्शन्स तर आपल्याला रिक्वायर्ड नाहीच आहे, तर त्यामुळे आता बाहेरचा पोर्शन क्लिक करून तुम्ही डिलीट करू शकता, किंवा याला आपण म्हणतो ट्रिम. डायरेक्ट डिलीट कमांड यूज केली तर पूर्ण लाईन डिलीट होते, आपल्याला पूर्ण लाईन नको आहे, लाईनचा काही पोर्शन आपल्याला काय करायचं आहे, डिलीट करायचं आहे. तर अशा पद्धतीनं आपण काय केलेत, हे दोन्हीही कॉम्पोनंट जनरेट केलेले आहेत. आपण लाईन असेल, पॉलीलाईन असेल आणि सर्कल कमांडचा यूज करून याच्याद्वारे आपण जनरेट केलेलं आहे. ओके, तर आजचं लेक्चर आपण इथंच स्टॉप करतोय. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.